नमस्कार. जॉबच्या जॉब हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी फक्त एक नोकरी नाही तर एक जबरदस्त मिशन घेऊन आलोय. एक अशी संधी जी बदलाची हाक देत आहे आणि आपल्या समाजाला याची तातडीची आवश्यकता विचार करा. कसं वाटेल जर तुमची पुढची नोकरी फक्त एक जॉब न राहता तुमच्याच समाजाला बदलण्याचं एक मिशन असेल, जिथे तुमचं प्रत्येक दिवसाचं काम तुमच्याच लोकांच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह बदल घडवेल. आज आपण याच बदला तर मग या भूमिकेबद्दल जरा खोलवर जाऊन जाणून घेऊया. दृष्टी फाउंडेशनसाठी ग्रामविदुषी असणं म्हणजे नक्की काय? कारण हे फक्त एक जॉब टायटल नाहीये, तर गावाच्या प्रगतीमधला एक खूप महत्वाचा दुवा. कोण आहे ही ग्रामविदुषी? सोप्या भाषेत सांगायचं तर ही व्यक्ती म्हणजे गावातील बदलाचा चेहरा आहे. त्या थेट लोकांमध्ये जातात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि फाउंडेशनच्या मदतीने ते सोडवण्यासाठी काम करतात. म्हणजे त्या खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवल हिरो आहेत. थोडक्यात काय तर ग्रामविदुषी म्हणजे गावाचा विकास आणि लोकांचा विश्वास यांना जोडणारा एक पक्का. आता वळूया या मिशनच्या सगळ्यात रोमांचक भागाकडे, ते म्हणजे कार्यक्षेत्र. ही फक्त काही ठिकाणांची लिस्ट नाहीये. हा आहे तुमचा ॲडव्हेंचर मॅप, जिथे हे सगळं साहस घडणार आहे. चला मॅपवर थोडं झूम करूया आणि सुरुवात करूया नाशिक जिल्ह्यापासून. त्र्यंबकेश्वर, सिन्नर, पेठ, सुरगाणा आणि कळवण ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये विकासाची एक नवी संधी निर्माण करण्याची नाशिक झालं. आता आपला प्रवास पुढे नेऊया जळगाव जिल्ह्याकडे. चोपडा, मुक्ताईनगर, रावेर, यावल, पाचोरा आणि जामनेर या प्रत्येक तालुक्यात बदलाची एक नवी कहाणी लिहिण्याची संधी तुमची वाट बघते. पुढचा थांबा आहे धुळे आणि नंदुरबार. हा भाग खूप मोठा आणि वैविध्यपूर्ण आहे. इथली आव्हानं मोठी आहेत, पण त्यामुळेच हे मिशन आणखी जास्त समाधान देणारं ठरेल. आणि आपल्या या ॲडव्हेंचर मॅपवरचा शेवटचा स्टॉप आहे अहमदनगर जिल्हा. अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, पारनेर आणि अहमदनगर या संपूर्ण परिसरात सकारात्मक बदलासाठी खूप वाव आहे. तर हे झालं मिशनचं क्षेत्र. पण या मिशनवर जाण्यासाठी तुमच्याकडे काय हवं आणि या बदल्यात तुम्हाला काय मिळेल? चला तुमच्या हिरोज टूलकिटवर एक नजर टाकूया. तर बघा, या भूमिकेसाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 1. तुमच्याकडे कोणतीही पदवी हवी. 2. तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज हवं. आणि 3. सगळ्यात महत्वाचं, तुमच्याकडे स्वतःची 2 व्हीलर हवी. ही गाडी फक्त वाहन नाहीये, ही तुमची फील्डवरची साथीदार आहे, तुम्हाला प्रत्येक गावात पोहोचवणारी. आणि आता बोलूया पगाराबद्दल. या महत्वपूर्ण कामासाठी तुमची बेस सॅलरी असणार आहे 15,500 रुपये. हो, 15,000. पण थांबा, एवढंच नाही. या बेस सॅलरी सोबत तुम्हाला दर महिन्याला 2,500 रुपयांचा ट्रॅव्हल अलाउन्स सुद्धा मिळेल, कारण फील्डवर फिरणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुमचं टोटल मंथली पॅकेज होतं तब्बल 18,000 रुपये. सो तुम्हाला इंटरेस्ट आलाय? या मिशनचा भाग व्हायचाय? मग आता शेवटची आणि सगळ्यात महत्वाची पायरी, अप्लाय कसं करायचं, चला बघूया. प्रोसेस एकदम सोपी आहे. स्टेप 1, तुमच्याकडे आवश्यक पात्रता आहे ना हे चेक करा. स्टेप 2, तुमचे सगळे डिटेल्स रेडी ठेवा. स्टेप 3, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एक लिंक दिली आहे, ती शोधा. आणि स्टेप 4, त्या लिंकवर जाऊन अर्ज व्यवस्थित आणि पूर्णपणे भरा. बस एवढंच करायचंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजात खराखुरा बदल घडवण्याच्या या साहसाची सुरुवात फक्त एका क्लिकने होते. ही संधी सोडू नका. तर आजच्यासाठी एवढंच. जॉबची जॉब हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे अशा भारी संधी तुमच्याकडून मिस होणार नाहीत. चला भेटूया पुढच्या वेळी.